सांगली जिल्हा परिषदेत स्कूल ऑन व्हीलच्या उद्घाटनाचा बेत हाणून पडला. लॅपटॉप खरेदीवर सदस्यांचा आक्षेप. सांगली परिषदेत स्कूल ऑन व्हील्स उपक्रमाअंतर्गत फिरत्या संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन शुक्रवारी नियोजित होते. मात्र संगणक खरेदीबद्दल सदस्यांनी आक्षेप नोंदवत उद्घाटन हाणून पाडले. शुक्रवारी शिक्षण समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला. उपाध्यक्ष तथा सभापती ऋषिकेश लाड बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानाची ओळख व्हावी यासाठी स्कूल ऑन व्हील्स हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये संगणक यंत्रणेने सुसज्ज असणारी एक बस जिल्हाभरात फिरते. गेल्या सुमारे वर्षभराहून अधिक काळापासून ही बस जिल्हा परिषदेत थांबून आहे. वापराअभावी ती तंदुरुस्त राहिलेली नाही. पडदे फाटलेले आहेत. आसन व्यवस्था, प्रकाश व्यवस्था यामध्ये त्रुटी आहेत. या प्रकल्पासाठी 18 लाख रुपये खर्च करून 30 लॅपटॉप खरेदी केले आहेत. आज शिक्षण समितीच्या सभेनंतर या बसचे उद्घाटन करण्याचा प्रस्ताव शासनाने ठेवला होता, पण सदस्यांनी लॅपटॉप खरेदीवर आक्षेप घेतला. शाळकरी मुलांसाठी महागड्या लॅपटॉपची गरज काय? बस तंदुरुस्त नसताना ती जिल्हाभरात फिरवणार कशी, असे प्रश्न उपस्थित केले. अखेर तिचे उद्घाटन रद्द करावे लागले. प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांच्या कामकाजाच्या चौकशीचा विषय सदस्यांनी समितीच्या बैठकीतही उपस्थित केला. गुणवत्ता शोध चाचणी परीक्षा आणि नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकाधिक विद्यार्थी पात्र व्हावेत, यासाठी शिक्षकांनी प्रसंगी जादा वर्ग घेण्याची सूचना सभापती ऋषिकेश लाड यांनी केली. या चर्चेत अभिजित पाटील, डॉक्टर विजय धेंडे, धैर्यशील थोरात, पूजा येडके, कविता पाटील, अक्षय पाटील आदींनी भाग घेतला. सभेला प्रभारी शिक्षण अधिकारी नानाभाऊ हजारे, महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.